तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऋतुसागर ब्लॉग. आणि आज आहे चिंतामणी आगमनाचा ब्लॉग आणि खूप सारे गणपती आजच्या दिवसामध्ये आपल्या चॅनलवरती बघायला भेटणार आहेत. तर आज नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि पूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका, कारण की आज आहे चिंतामणीचा आगमन आणि खूपच छान रूप आहे. खूप छान आहे दिसायला चिंतामणी ह्या वर्षीचा, कारण की ह्या वर्षी आहे शंभू अवतार आणि राज्याभिषेक अवतार आहे यावर्षी, आणि तो तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटणार आहे. खूप वेगळ्या पद्धतीने बघायला भेटणार आहे. आत्ता आपण आलो आहे, माझ्या पाठी बघत असाल तर लोअर परेल स्टेशनला, आणि इथून आजच्या ब्लॉगची आपण सुरुवात करतो आहे. लोअर परेलवरनं आपण करी रोडवरनं गणसंकुलला जाणार आहोत. गणसंकुलवरनं आपण डायरेक्ट जाणार आहोत चिंतामणी. चिंतामणीचं आगमन 11 वाजता होणार होतं, पण आता ते लेट होणार आहे थोडं, 2 वाजेपर्यंत. आणि आज आहे आपल्यासोबत आपला मित्र म्हणजेच प्रजोग. असे आहेत सर्व भारी ना, कारण की जेव्हापासून आपण आगमन सुरुवात केलं तेव्हापासून प्रजोग आपल्यासोबत आहे आणि आम्ही सर्व एकत्र शूट करतो. आपली अर्धी मंडळी पुढे गेली आहे, आम्ही दोघं थोडं लेट झालं म्हणून एकत्र भेटलो. इथून आम्ही आता दोघं सुरुवात करतोय आमच्या ब्लॉगला. लवकर चॅनलचं नाव काय? प्रजोग ब्लॉग्स. प्रजोग ब्लॉग्स. खूप छान व्हिडिओ असतात, तुम्ही बघतच असाल आणि मी पण बघितलं. खूप भारी व्हिडिओ करतो आणि खूप एडिटिंग भारी करतो आपला मित्र. आणि असेच आमच्या चॅनलला प्रेम देत राहा, आमच्या सर्वांच्या चॅनलला प्रेम राहा. तर पुढे आपण जाऊ, सगळे आपल्याला भेटणारच आहेत. पुढे सगळ्यांची ओळख करून देतो, कारण की आजचा ब्लॉग आणि आजचं आगमन आपलं कदाचित शेवटचं असू शकतं, कारण की पुढच्या वर्षी भेटू. डायरेक्ट पुढच्या वर्षी भेटू. नाही, गणपती तर भेटणार, पण आगमन मोठं आणि बघण्यासारखं. तर मग लक्षात ठेवा, चिंतामणीचं आगमन आहे, मिस करू नका मित्रांनो, मिस करू नका. तर चला आता आपण जाऊया डायरेक्ट आगमनाला. जाम पाऊस पडतोय मित्रांनो. मी आणि प्रज्योत आता चाललोय हळूहळू पुढे. थोडं काय तर खातोय, पोटात तरी खातो, कारण ती नंतर खायलाच भेटणार नाही, कारण की टाइमच भेटत नाही. शूटच्या ह्याच्यामध्ये ना जरा पण टाइम भेटत नाही, काय विचार करायला पण टाइम भेटत विसर पडतो. पूर्ण भुकेचा पण विसर पडतो. कारण की आता आपण इथे आहे पाठीमागे बघत असाल तर लोअर परेल स्टेशन. इथून आपण गल्लीतनं आता चाललोय करी रोडला, आणि करी रोडच्या हे समोरच आहे वडापाव, आणि इथे इडली वगैरे पण भेटतं. पण आता इडली वगैरे नाही आहे, तर आता आम्ही दोघं वडापाव खातो आणि इथूनच पुढे जातो. थोडा शूट करायचा आहे. जे भेटतील गणपती आधी स्टार्टिंगला ते घेणार आहे. वडापाव भाऊ, वडापाव खायला. मुंबईचा पाऊस आणि मुंबईचा वडापाव फुल जोरात हे खातो. मग तुम्हाला आता भेटूया पुढच्या शूटमध्ये. काय मूर्ती आहे मित्रांनो, क्लास मूर्ती होती आणि उभी मूर्ती होती. जाम आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि गणपती बाप्पा मोरया बोलायला विसरू नका. ही मेहनत आहे मित्रांनो, आणि ट्रॉली पासून गणपती तुम्हाला पूर्ण दाखवतोय.
एका शॉटसाठी आता एकदम पळापळ चालू आहे आमची, कारण की जाम भारी मूर्ती आणि आम्हाला ती एकदम सेंटरमध्येच घ्यायची आहे, कारण की आम्ही दुसऱ्या रेल्वेला मूर्ती त्या रेल्वेला तर तो कॅप्चरच करायचा आहे आम्हाला मोमेंट आणि ती मूर्ती छान दाखवण्यासारखी आहे, म्हणून एवढे कष्ट घेतो आहे. थोडं धावत का होईना पण त्या शॉटसाठी पळणार आम्ही आणि तो शॉट घेणार आहे. त्या शॉटसाठी वाट बघा त्या शॉटसाठी. जाम भारी मूर्ती आहे, खंडोबा अवतारातली आहे आणि तो मला सेंटरला शॉट घ्यायचा आहे, व्हिडिओ नाही दाखवायचा आहे, म्हणूनच मी चाललो आहे ह्या लेनमधनं त्या लेनवरती. जाम क्राऊड आहे, ओके आपल्याला कसा शॉट भेटतो आणि चांगला शॉट घेणार आपण, सिनेमॅटिक पण घेणार आहे. तर बघत राहा व्हिडिओ आणि नक्की कमेंट करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. आपण एवढे लांबून एवढ्या गर्दीत आलो आहे, तो चिंचपोकळीचा चिंतामणी आता आपल्या समोर आहे आणि तुम्हाला दाखवतो त्याचं पहिलं दर्शन चिंचपोकळीच्या चिंतामणीचं, तेही आपल्या चॅनलवर. पाणी आणि अंगावर काटा, जसा आपला मूर्तिकार सिद्धेश दिघोळे बोललेला, तशीच यावर्षीची चिंचपोकळीच्या चिंतामणीची म्हणजे आपला राजा धर्मवीर शंभूराजे यांच्या अवतारातला हा चिंतामणी साकारला आहे आणि खरंच डोळ्यात पाणी आलं आहे, कारण की डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा. खरंच थरारक अशी मूर्ती आपल्यासमोर मूर्तिकार श्री सिद्धेश दिघोळे यांनी आपल्यासमोर प्रस्तुत केली आणि ती बघायला खूपच मजा आली आहे. तुम्ही दरवर्षी आम्हाला लाईव्ह पेंटिंग म्हणजे मागच्या वर्षीपासून तुम्ही सुरुवात केली आणि आता पण तुम्ही कंटिन्यू करताय आणि खूप छान दर्शन देत आहे तुम्ही तुमच्या पेंटिंगद्वारे आणि खूपच छान. तुम्हाला कसं वाटतं आहे दरवर्षी अनुभव आहे? खूपच भारी. मागच्या वर्षी आम्ही चालू केलं, त्याच्या आदल्या वर्षी पण चालू केलं होतं, पण मागच्या वर्षी 11 दिवस 11 गणपती गेले होते आणि यावर्षी मग आम्ही आगमनाच्या वेळेला गणपतीचं पेंटिंग चालू केलं. खूप छान खूप छान. 11 दिवस 11 गणपती आता आगमनापासून आता आपल्याला गणपतीचे पण भेटणार आहे. नक्की. तर थँक्यू सो मच दादा. आणि या एकत्र असतात आणि खूप छान जोडी आहे, तर नक्की ह्यांच्या पेंटिंगला आणि तुमचा लाईव्ह इंडियन पेंटर फॉलो करा पोस्टला. नक्की थँक्यू.
आता जे आगमन झालं ते होतं उमरखाडीच्या राजाचं आणि आपल्या ह्या व्हिडिओमध्ये चिंचपोकळीचा चिंतामणी आणि उमरखाडीचा राजा देव माझा उमरखाडीचा राजा हे दोन्ही पण आपल्या व्हिडिओमध्ये कॅप्चर झालेत आणि ते कॅप्चर करताना आम्हाला खूप आनंद झाला आहे आणि तुम्हालाही तो बघायला खूप आनंद झाला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला, तर तुम्ही आमचेच मंडळी आहात, सबस्क्राईब तर नक्की करणार आणि असेच पटापट शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खूप मेहनत घेतो आहे कारण की क्राऊड एवढा आहे आणि ह्या क्राऊडमध्ये पावसामध्ये हा शूट चालला आहे आणि खूप मेहनत असते मित्रांनो. तर मेहनतीला लाईक शेअर करायला तर विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आता आपल्या समोर आहे चेंबूरचा विघ्नहर्ता
आणि मूर्ती एकदम खूपच भारी आहे. कृष्ण अवतारातली मूर्ती आहे. तुम्हाला दाखवतो आता चेंबूरचा महाराज. आता आपण आलो आहे परेलच्या ब्रिजच्या इथे कारण की हा खूपच जुना ब्रिज आहे. तुम्ही ज्या पाठी बघत असाल तर हा म्हणजे एकदम मी लहानपणापासून जो बघत आलो ब्रिज तोच ब्रिज आहे आणि खूप त्याला महत्त्व आहे ब्रिजला. आणि आता आपण चाललो आहे पुढे कारण की खूप भूक लागली आहे. आपण थोडं क्राऊडमधनं बाहेर आलो आहे. आता काहीतरी खाण्याची व्यवस्था बघतो, जरा बसून खाता येईल असं काहीतरी बघतो. त्यानंतर आपण परत एकदा शूटला जाऊ. काय मग प्रज्योत, कसा होता तुझा अनुभव आजचा? एक नंबर होता. कारण स्टार्टिंगला जेवढं ज्या ह्यासाठी आल्या गोष्टीसाठी त्या भेटता दर्शन भेटणं. चिंतामणी आपला उमरखेडीचा राजा आहे. गणपती बाप्पा तर मित्रांनो मोरया. उमरखेडीचा राजा असे दोन मोठमोठे म्हणजे आपल्याला पाहिजे असतात. गणपती बाप्पाची मूर्त्या वगैरे भेटल्या आपल्याला दर्शनाला. कारण त्यासाठी वेट आहे, वेट करायचं पाहूया. खूप वेट करायला लागतं आणि आम्हाला सकाळपासून 1 वाजता आलोय. खूप लेट केलं पण भेटले जे पाहिजे होते गणपती ते आपल्या ब्लॉगमध्ये आपल्याला भेटलेत. पाऊस आहे ना अजून, खूप पाऊस आहे आणि पाऊस थांबायचंच नाव घेत नाही. रेनकोट काढायलाच भेटत नाही जरा पण. मी सकाळपासून घालून बसलो. आता काढतच नाही मी तरी थोडा काढलेला कारण की मला क्राऊडमध्ये ह्याच्यामध्ये जाम गरम झालेलं आणि परत एकदा घातला कारण की पाऊस एकदम जोरात आलेला. पण उमरखाडीचा राजा देव माझा तो आपल्या ब्लॉगमध्ये आला. खूप छान मूर्ती होती. नंतर होती गिरगावचा विघ्नहर्ता उभी मूर्ती होती, तू पण छान होती. खूप डिटेल्समध्ये होती. चिंचपोकळीचा चिंतामणी पळत आता खूप गणपती आहेत आणि मेन आकर्षण आहे म्हणजे परळचा राजा, नरेपाकचा राजा. माझ्या शाळेजवळ बसतो तो राजा, जो लहानपणापासून मूर्ती बघत आलो तो राजा. आणि त्याचं आज आगमन आहे. ते आगमन आहे 4 किंवा 5 वाजता होणार आहे. खूप जवळ लेट आहे आणि आत्ता असे वाजलेत 3:30. थोडा वेट करूया, काहीतरी खाऊया, त्यानंतर डायरेक्ट जाऊया परळच्या राजाच्या आगमनात. बघा पुढे व्हिडिओ मजा येईल. मजा येणार फुल मजा येणार आहे. पद्धतशीर भूक लागलेली आणि आता पद्धतशीर जेवण पण मागवलं आम्ही. काय काय आमटी 2 आमट्या कांदा हे सगळं मिक्स आहे. इथे भात आहे आणि चपाती. प्रॉपर जेवण आहे आणि एकदम पुढ्यामध्ये बघत असतात. प्रॉपर जेवण करायचं, पद्धतशीर पोट भरायचं आणि नंतर मग शूटला जायचं. तर चला आता भेटूया नंतर जेवण. आता मित्रांनो आपल्यासमोर खूपच छान मूर्त्या येतात आणि एक समोर आहे ती बसलेली मूर्ती आहे, त्याच्या पाठीमागे आहे ती उभी मूर्ती आहे आणि जाम भारी. आपल्यासमोर एक दृश्य आहे तेही तुम्हाला आता पटापट दाखवतो आणि ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जास्त गणपती दाखवायचा आपला विचार आहे. त्याचमुळे आता मी तुम्हाला जास्त बोलत नाही, पटापट मूर्त्या दाखवतो. आणि मूर्ती आता काय भारी वाटते, जाम भारी मूर्ती. आता बघा मूर्ती जाम भारी मूर्ती आहे मित्रांनो. कमळाचं प्रभावळ आहे, हातामध्ये उस्तार आहे, तबला आहे, वाद्यवृंद वाजवत छान मूर्ती अशी आपल्या समोरून येत आहे. सायनचा इच्छापूर्ती, सायन कोळीवाडाचा इच्छापूर्ती आहे. खूप छान मूर्ती आहे मित्रांनो. अशा आपण आता पटापट मूर्ती आता समोर बघणार आहोत आणि आपल्या पाठून येतोय आता राजा. काय मूर्ती आहे मित्रांनो, वाव. विजयनगरचा राजा आपल्या समोर आहे. विजयनगरचा राजा ही आपल्या एरियातली मूर्ती आहे मित्रांनो, जाम भारी आहे. विजयनगरचा राजा आता चाललाय आपल्या मंडपाकडे आणि मूर्ती खूपच छान वाटते उंबरावरती, जाम भारी. आणि आता आपल्या पाठून येते जी उंदरावरती बसून सवारी चालली आहे आपल्या राजाची आणि आपल्या आसनावरती बसून चाललाय आपला राजा मंडपाकडे आणि खूप छान वाटतोय. मूर्ती खूप छान आहे, सुंदर आहे बघायला, म्हणून मी एकदम लांबून त्याचा शूट घेतोय. आता तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो ती मूर्ती किती छान वाटते ती.
मस्त मस्त क्लास मूर्ती आहे, एकदम छान वाटते. कोळीवाड्याचा गार्डनचा राजा आणि छान भारी आहे. खाली उंदीर आहे आणि गुंजरावरती आपले विराजमान आहेत बाप्पा. आता आपण आहोत परेलमध्ये आणि आता आपण परेलवरनं चालत लालबागला. आता इथे आहे परेलच्या राहायचं आगमन आणि पाठी बघू शकत असाल तर इथे पूर्ण क्राऊड कमी झाला आहे, कारण की तो सगळा क्राऊड आहे लालबागमध्ये चिंतामणीच्या इथे. आणि म्हणूनच थोडा शांततेच्या ठिकाणी आपण आलो आहे आणि आता आपण जाणार आहोत परत क्राऊडमध्ये. वाव, नृत्य मित्रांनो खूपच छान आणि ही कलागंधामधून बाहेर पडते आणि खूप बघायला भारी वाटते ही मूर्ती. अजून 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 थोडी पुढे मिळते, अजून थोडी पुढे येते. वाव, तुम्हाला पूर्णपणे ती मूर्ती बघायला भेटेल. काय मूर्ती आहे मित्रांनो, वाव. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. मोरया. बोल गणपती बाप्पा. नाव काय तुझं? अनहात. आणि हा खूप मूर्ती असं जवळून बघत होता, असं बघत होतं की खूप गणपतीचा खूप मोठा भक्त आहेस. येस, तो गणपतीचा खूप मोठा भक्त आहे आणि मी व्हिडिओ काढताना बघत होतो, जाम एकदम असं आतुरतेने म्हणजे मूर्तीच्या डोळ्यातच बघत होता. आणि परत एकदा बोल गणपती बाप्पा मोरया. मूर्ती खरंच मित्रांनो, आणि आता जो आपल्याला शॉट भेटलाय ना खूपच छान. आतापर्यंतचा मला आवडलेला हा गणपतीचा शॉट आहे आणि मूर्ती आपल्याकडे बघतच समोर समोर येते आणि खूपच छान वाटते मूर्ती. आणि हा आहे छत्रपती शिवाजी महाराज इच्छापूर्ती राजा. खूपच छान आहे मूर्ती. मोरया. मूर्ती कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा. प्रत्येक मूर्तीला कमेंट करा आणि कुठला राजा होता तेही आपल्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगा. व्हिडिओ बघत असाल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अजून खूप मूर्त्या आहेत, आज खूपच मोठा आगमन आहे. चला आता बघूया पूर्ण सर्व. आर्यन, ये आर्यन, ये आर्यन. आता आपल्या पाठीमागे आहे खूपच छान मूर्ती. जरा पाठीमागे जातोय कारण की जवळून हा शॉट भेटणार नाही. आपण जवळ पाठी जाऊया आणि तो शॉट घेऊया सेंटरमध्ये एकदम, कारण की मूर्ती खूप छान आहे. बघत राहा पूर्ण व्हिडिओ, कारण की व्हिडिओ पूर्ण बघाल तरच आपल्याला सर्व गणपती एन्जॉय करता येणार. आत्ता येतोय आपला बाप्पा आणि पाठीमागे आहे आपल्या मूर्ती. थोडं वेट करूया, मूर्ती आपल्या जवळ येईल तेव्हा तुम्हाला एकदम क्लोजअपमध्ये शॉट देतो आणि चांगले सिनेमॅटिक शॉट देतो.
सिमेंटचा